अध्यक्ष महोदय मंत्री महोदय त्यांना जी माहिती डिपार्टमेंटने दिली आहे त्यानुसार ते इकडे माहिती देत आहेत. परंतु वस्तुस्थिती काय आहे, मनीषाताईंशी मी सहमत आहे. आज पुनर्विकासामध्ये गेलेल्या ज्या घरामध्ये जो पासपोर्टसाठी अर्ज करतो तो कुठेतरी भाड्याने राहतो, त्याच्या ते आधार कार्डचा पत्ता नसतो, रेस्टिंग कार्डचं तिथे नसतं, असतं कुठे जिथे पुनर्विकास करतो तिथे. जर म्हणतात मंत्री महोदय SOP आहे आणि अशा लोकांना तुम्ही सामावून घेणार असाल तर मग SOP प्रमाणे कार्यवाही का होत नाही? तिकडे असणारा कॉन्स्टेबल त्याला मस्का मारा, सिनियर PI फोन करा, ते आमदारांकडे येणार. आणि विशेष ज्याचा उल्लेख अमित साटम माझे मित्र यांनी केला की विशेष अशी काही त्यांनी फार मोठी कागदपत्र दिली तर त्याचं काम सहज होतं, हे सत्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस हे करू शकत नाही. पासपोर्टसाठी मुंबई शहरामध्ये आज अनेक लोक टाकलेत, त्यासाठी एक शासकीय निर्णय आपण घेणं गरजेचं आहे. मला माहिती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कायदे आहेत, पण मुंबई शहरात पुनर्विकास जिथे होतोय तिथे असे लोक ज्यांची सस्य उलपड होते त्यांच्यासाठी नेमकं आपण काय करणार हे आपण सांगा. त्याकरता देखील SOPs या क्लिअर आहे. 2 प्रश्न आहेत. SOPs ह्या ज्या फॉलो केल्या जात नाही आहेत त्याच्यामुळे जो सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे त्याचा मी मगाशीच म्हटलं की हे निर्देश आजच्या आज दिले जातील. SOPs शेवटी सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणे ह्याकरता SOPs आहेत. दोन्ही गोष्टी तिथे सांभाळणं आवश्यक आहे. शेवटी नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न ह्याकरता निर्माण होतो. हा त्या शेवटी ॲड्रेस व्हेरिफिकेशन करत असताना त्या व्यक्तीचा बॅकग्राऊंड तपासणं, तिथे कोर्ट केसेस कुठल्या आहेत ह्या सगळा डेटा तिथे गोळा केला जातो, सगळ्या गोष्टी होतात ना. त्यामुळे नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न असा विषय नाही आहे. एकंदरीत फक्त भाडे तत्वावरती बाहेर स्थलांतरित झालेल्यांना जो त्रास होतोय त्याच्या ज्या SOPs आहेत त्याच्यामध्ये अगदी आता उदाहरणार्थ याच्यामध्ये SOPमध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे भाड्याची पावती देखील हे व्हेरिफिकेशन ॲड्रेस व्हेरिफिकेशनमध्ये काउंट केलं जाते. जर का माझं म्हणणं हेच आहे, जर का पोलीस विभागाकडनं ह्या SOPsचं जर का फॉलो केलं जात नसेल तर लेखी सूचना ह्या पुढच्या 7 दिवसामध्ये या SOP फॉलो करण्याच्या बाबतीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत आपण देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.